नमस्कार मंडळी, आज आपण ज्वारीच्या पिठाची मसाला भाकरी बनवतोय. मैत्रिणींनो, ज्यांना भाकरी थापता येत नाही ना, त्यांच्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे. वजन कमी करण्यासाठी ही भाकरी बनवू शकता. पोटभरीचा नाश्ता, पोटभरीचं जेवण तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात बनवू शकता. मैत्रिणींनो, खूप छान अशी टेस्टी लागते बरं का. तर ती कशी बनवायची पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एक गाजर जे आहे ते किसून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक कांदा कट करून घातला आणि एक गाजराचा किस होता, म्हणून 1 वाटी ज्वारीचं पीठ इथे मी वापरते. आता मसाला भाकरी म्हटलं की मसाल्याच्या डब्यात जे असतील ते मसाले घालायचे. कांदा लसूण मसाला वापरला, तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा हिरवी मिरची वापरली तरी चालेल. इथं घरगुती जो कांदा लसूण मसाला आहे तो वापरला. हळद घातली, धनेपूड जिरेपूड घातलं आणि हे जे आहे ते जवस आहे बघा. ते जवस त्यामध्ये घातले. 1 चमचा तीळ घालणार आहे, चवीनुसार मीठ घालणार आहे, थोडासा ओवा घालायचा आणि अर्धा चमचा हळद घातली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये गरजेनुसारच पाणी घालायचं मैत्रिणींनो, जास्तीचं पाणी घालायचं नाही, कारण आपण भाकरी बनवतोय आणि ही भाकरी कुठेही कपड्यावरती थापून किंवा परातीमध्ये थापून न बनवता आपल्याला तव्यामध्येच थापून घ्यायचं. पीठ भिजवून घेतलं, थोडंसं सैलसरच भिजवून घेतलेलं आहे. कांदा आणि गाजर असल्यामुळे पिठावरती तर थापता येत नाही, म्हणून असं सैलसर पीठ जे भिजवून घेतलेलं आहे त्या पिठाचा गोळा घ्यायचा. तवा गरम करून घ्यायचा. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हा पिठाचा जो गोळा आहे तो आपल्याला तव्यामध्येच थापून घ्यायचा आहे. थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान असं थापून घ्यायचं. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने गोळा तव्यावरती ठेवायचा. हाताला थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आणि छान असं थापता येतं. अशा पद्धतीने पीठ जे आहे ते थापून पसरून घ्यायचं. अगदी पातळ असं थापता येत नाही, कारण त्यामध्ये कांदा गाजर आहे, त्यामुळे होईल तेवढं पातळ थापायचं. अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. थोडंसं ही भाकरी जी आहे ती जाडसरच बनते. मैत्रिणींनो, खूप छान अशी बनते, चवीला छान लागते. हे बघा, पाण्याचा हात लावून असं पसरून घेतलं की पीठ पसरून घेता येतं. आणि कसं होतं की ज्यांना थापता येत नाही त्यांनी या पद्धतीने बनवलं ना. आणि आणखी एक टिप महत्त्वाची, की हे ज्यावेळी थापून घेतलं ना त्यावेळी गॅसची फ्लेम लो करायची आहे, कारण तव्यामुळे चटका लागण्याची शक्यता असते. छान पसरून पीठ झालं की झाकण ठेवली, अर्ध्या मिनटासाठी वाफ द्यायची. एका बाजूने थोडंसं शेकून घेतलं की अशा पद्धतीने झाकण साईडला काढायचं आणि वरून तुपाची धार किंवा थोडंसं तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत ही भाकरी भाजून घ्यायची आहे. एका बाजूने भाजले, वरून थोडंसं तेल सोडते आणि दुसऱ्या बाजूने पण आता याची बाजू पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घेते. एका बाजूला छान अशी वाफ बसली आहे बघा. हे तव्याला चिटकत नाहीत, छान चवीला लागतात आणि तुटतही नाहीत. हे बघा, थोडं जाडसर ठेवलं आहे त्यामुळे तुटत नाहीत आणि छान खरपूस भाजले की चवीला छान लागतात. गाजर, काकडी घालून बनवू शकता. काकडीचे थोडेसे मऊ होतात. गाजर, कोबी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या यामध्ये घातल्या तरी चवीला छान लागते. खूप सारे मसाले घालून बनवलेली ही भाकरी, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी 2 ते 3 मिनटं अलटी-पलटी करत छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि ही गरम-गरम मसाला भाकरी दह्यासोबत, एखाद्या भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा अशीही जरी खाल्ली तरी छान अशी लागते. मैत्रिणींनो, अशी कधी भाकरी तुम्ही बनवली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. गरम-गरम भाकरी, त्यावरती थोडंसं तूप आणि मैत्रिणींनो, ही खूप छान लागणारी भाकरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ही वेट लॉस रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा.